नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषदेत सरळ सेवेची खूप मोठी भरती निघालेली आहे। या भरतीमध्ये आरोग्य सेवक या सहवर्गासाठी विचारण्यात आलेले टॉप प्रश्न, जे की मागील वर्षी विचारण्यात आलेले टॉप प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करणार आहोत, जे की आता होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या भरतीच्या परीक्षेमध्ये आरोग्य सेवक या पदासाठी विचारण्यात येणारे टॉप प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करणार आहोत, जे की तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने उपयोगाचे ठरणारे आहेत। चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून। पहिला प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला आरोग्य सेवकावर आधारित। जननी सुरक्षा योजनेअंतर्गत शासकीय रुग्णालयात प्रसूती झाल्यास ग्रामीण भागातील लाभार्थीस टिंब रुपये लाभ मिळतो, असाही प्रश्न तुम्हाला आरोग्य सेवक या पदासाठी विचारण्यात येतो। तर बघा किती रुपये लाभ मिळतो जननी सुरक्षा योजनेअंतर्गत शासकीय रुग्णालयात प्रसूती झाल्यास ग्रामीण भागातील लाभार्थीस। खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे 700 रुपये इतका लाभ त्यांना मिळतो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुनर्गणन केलेली गोवर लस ही टिंब तासाच्या आतच वापरावी। तर बघा किती तासाच्या आत वापरावी पुनर्गणन केलेली गोवर लस ही। खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे 4, म्हणजे 4 तासाच्या आतच ही लस वापरावी लागेल। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 1 किंवा 2 मुली असलेल्या व मुलगा नसलेल्या आणि नसबंदी शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील जोडप्यांना टिंब यांचे नावे कन्या कल्याण योजना महाराष्ट्र शासनातर्फे लागू करण्यात आली आहे। तर बघा कोणाच्या नावाने ही योजना सुरू करण्यात आलेला आहे? सावित्रीबाई फुले यांच्या नावे कन्या कल्याण योजना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र शासनातर्फे लागू करण्यात आलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, नेत्रगोलावरील द्रवाचा दाब वाढल्यामुळे खालीलपैकी कोणता नेत्रविकार होतो, असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात। तर बघा कोणता प्रामुख्याने नेत्रगोलावरील द्रवाचा दाब वाढल्यामुळे कोणता नेत्रविकार होतो? काचबिंदू हा नेत्रविकार होत असतो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मासिक पाळीचे चक्र 28 दिवसांचे नियमित असल्यास स्त्री बीजांडामधून स्त्री बीज केव्हा बाहेर पडते, असाही प्रश्न तुम्हाला आरोग्य सेवक या पदासाठी विचारतात। तर बघा किती दिवसाने बाहेर पडते? 10 ते 18 दिवसात मासिक पाळीचे चक्र 18 दिवसाचे नियमित 28 दिवसांचे नियमित असल्यास स्त्री बीजांडामधून स्त्री बीज हे बाहेर पडते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, बाळाच्या आरोग्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबीला पहिले लसीकरण असे म्हटले जाते, असाही प्रश्न तुम्हाला आरोग्य सेवक या पदासाठी विचारतात बघा। तर बघा बाळाच्या आरोग्यासाठी कोणत्या बाबीला पहिले लसीकरण म्हटलं जातं? कोलोस्ट्रम याला पहिले लसीकरण असे म्हटले जाते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, माता मृत्यू प्रमाण मोजताना कोणते प्रमाण वापरले जाते? तर बघा कोणते प्रमाण वापरले जाते माता मृत्यू प्रमाण मोजताना? प्रति 1 लाख जन्मलेली बालके हे प्रमाण वापरले जाते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, बालकांना जन्मापासून किती महिन्याच्या आत BCG ची लस दिली जाते? तर बघा किती महिन्याच्या आत दिली जाते? सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर येणं गरजेचं आहे बघा। 12 महिन्याच्या आत प्रामुख्याने बालकांना जन्मापासून BCG ची लस ही दिली जाते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतात टिंब या ठिकाणी राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय आहे। तर बघा कोठे आहे आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय? सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीत असणं गरजेचं आहे बघा। हैदराबाद या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय आपल्या भारतामध्ये आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, बाळाचे वजन जन्मता वजनाच्या दुप्पट टिंब महिन्यात होते। तर बघा कोणत्या महिन्यात, कितव्या महिन्यात होते बाळाचे वजन जन्मता वजनाच्या दुप्पट? 6 महिन्याच्या आत होते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता आजार श्वसन मार्गाने पसरतो? तर बघा कोणता आजार श्वसन मार्गाने पसरतो? सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल, कोविड-19 हे आजार श्वसन मार्गाने पसरतो। सगळ्यांना याचा अनुभव प्रामुख्याने आलेलाच असेल। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मलेरिया झालेल्या रुग्णाला समूळ उपचारासाठी कोणते औषध दिले जाते?
तर बघा कोणते औषध दिले जाते मलेरिया झालेल्या रुग्णाला समूळ उपचारासाठी? प्रायमाक्विन हे प्रामुख्याने समूळ उपचारासाठी हे औषध दिले जाते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जगात कोणत्या देशाने कुटुंब नियोजन कार्यक्रम सर्वप्रथम सुरू केला? तर बघा कोणत्या देशाने सुरू केलेला आहे कुटुंब नियोजन कार्यक्रम सर्वात प्रथम? सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हा प्रश्न हमखास विचारण्यात येतो बघा। खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे आपल्या भारत देशाने सर्वात प्रथम जगात कुटुंब नियोजन कार्यक्रम सर्वप्रथम सुरू केलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आजारी सॅम बालकांना कोठे भरती करतात? तर बघा कोठे भरती करतात आजारी सॅम बालकांना प्रामुख्याने? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे बाल उपचार केंद्रामध्ये आजारी सॅम बालकांना भरती करतात। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते जीवनसत्व मेदात विरघळणारे आहे? तर बघा कोणते जीवनसत्व मेदात विरघळणारे आहे? जीवनसत्व के हे प्रामुख्याने मेदात विरघळणारे आहे। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा, महाराष्ट्रात कोणत्या व्यक्तीचा जन्मदिवस दृष्टीदान दिन म्हणून साजरा केला जातो? तर बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे बघा। डॉक्टर रामचंद्र भालचंद्र या व्यक्तीचा जन्मदिवस दृष्टीदान दिन म्हणून साजरा केला जातो, नोट डाऊन करून घ्या। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, क्षार संजीवनी ओरल रिहायड्रेशन सोल्युशनमध्ये खालीलपैकी कोणता घटक नसतो? तर बघा कोणता घटक नसतो ओरल रिहायड्रेशन सोल्युशनमध्ये? कॅल्शियम हा घटक प्रामुख्याने नसतो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोविड-19च्या प्रतिबंधासाठी खालीलपैकी कोणत्या उपाययोजना केल्या जातात? तर बघा कोणत्या उपाययोजना केलेल्या जातात? वरीलपैकी सर्व म्हणजे चेहऱ्यावर मास्क व्यवस्थित लावणे, 2 व्यक्तीमध्ये 2 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतर ठेवणे आणि वेळोवेळी साबण पाण्याने हात धुणे हे सर्व प्रामुख्याने कोविड-19च्या प्रतिबंधासाठी उपाययोजना केल्या जातात। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, क्षयरोगाचा जंतू कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढला? तर बघा कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढलेला आहे क्षयरोगाचा जंतू? रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने शोधून काढलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, रक्तगटाचा शोध पुढीलपैकी कोणी लावला? तर बघा कोणी लावलेला आहे रक्तगटाचा शोध पुढीलपैकी? कार्ल लँडस्टर्नर यांनी लावलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात। तर बघा कधी झालेला आहे जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना? 1948 या वर्षी झालेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या ग्रंथी शरीर वाढ नियंत्रित करतात? तर बघा कोणत्या ग्रंथी शरीर वाढ नियंत्रित करतात? पीयूषिका या प्रामुख्याने नियंत्रित करतात। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ग्रामीण भागात साधारणतः किती लोकसंख्येसाठी एक आशा स्वयंसेविकेची नियुक्ती केली जाते? तर बघा किती लोकसंख्येसाठी एक आशा स्वयंसेविकेची नियुक्ती केली जाते? 1000 लोकांसाठी एक आशा स्वयंसेविकेची नियुक्ती केली जाते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खूप जास्त प्रमाणात व्यायाम केल्यानंतर पायाचे स्नायू आखडतात, हे पायाचे आखडणे टिंब घटकाच्या संचयाने घडते। तर बघा कोणत्या घटकाचे संचयाने घडते? लॅक्टिक ॲसिड या घटकाच्या संचयाने घडते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कॉप्लिक स्पॉट हे लक्षण खालीलपैकी कोणत्या आजारात आढळते? तर बघा कोणत्या आजारात आढळते? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे गोवर या आजारामध्ये आढळते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सोयाबीनमध्ये किती टक्के प्रथिन असते? तर बघा किती टक्के प्रथिन असते सोयाबीनमध्ये? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे 40% प्रथिन हे सोयाबीनमध्ये असते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता आजार लैंगिक संबंधाने पसरतो? तर बघा कोणता आजार प्रामुख्याने लैंगिक संबंधाने पसरतो? कावीळ ब हे आजार लैंगिक संबंधाने पसरतो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, डीपीटी या त्रिगुणी लसीमुळे कोणत्या आजाराचा प्रतिबंध होत नाही? तर बघा कोणत्या आजाराचा प्रतिबंध होत नाही डीपीटी या त्रिगुणी लसीमुळे? हगवण ही या आजाराचा प्रतिबंध होत नाही। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून कॅलरीज ऊर्जा मिळते. तर बघा किती कॅलरीज ऊर्जा मिळते, 9 इतके ऊर्जा मिळते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मलेरियाचा प्रादुर्भाव कोणत्या परजीवीपासून होतो. तर बघा कोणत्या परजीवीपासून होते मलेरियाचा प्रादुर्भाव, प्लाझ्मोडियम या परजीवापासून होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, गलगंड हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो. तर बघा कशाच्या कमतरतेमुळे होतो गलगंड हा आजार, आयोडीन याच्या कमतरतेमुळे होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो किती असते मानवी पेशीमध्ये गुणसूत्राची संख्या, 46 इतकी संख्या असते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जागतिक लोकसंख्या दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो. तर बघा कोणता दिवस पाळला जातो जागतिक लोकसंख्या दिन म्हणून, 11 जुलै हा दिवस पाळला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आजारी असलेल्या व्यक्तींना निरोगी व्यक्तीपासून वेगळं करणे म्हणजे टिंबटिंब होय. तर बघा काय होय, अलगीकरण होय असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारताचा पहिला अंतराळ यात्री कोण असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. तर बघा कोण आहेत भारताचा पहिला अंतराळ यात्री. खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे राकेश शर्मा हे प्रामुख्याने आपल्या भारताचे पहिले अंतराळ यात्री आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पृथ्वीला सर्वाधिक जवळचा ग्रह कोणता. तर बघा कोणता आहे पृथ्वीला सर्वाधिक जवळचा ग्रह, प्रश्न बेसिक आहे बघा. खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे शुक्र. शुक्र हे काय आहे आपल्या पृथ्वीला सर्वाधिक जवळचा ग्रह आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा अगदी सोपा आहे बघा, 8 मार्च हा दिवस कोणत्या नावाने साजरा केला जातो. तर बघा कोणत्या नावाने साजरा केला जातो 8 मार्च हा दिवस, महिला दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, लाळेत कोणता पाचक रस असतो. तर बघा कोणता पाचक रस असतो लाळेमध्ये, टायलिन नावाचा पाचक रस लाळेमध्ये असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात कोणता ग्रंथ लिहिला असाही प्रश्न तुम्हाला आरोग्य सेवक या पदासाठी विचारतात. तर बघा कोणत्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे, गीता रहस्य हे ग्रंथ लिहिलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसर येथे जालियनवाला बागेत बोलावलेल्या सभेतील जनतेवर गोळीबार करण्याचा आदेश कोणी दिला. तर बघा कोणी दिलेला आहे, जनरल डायर यांनी दिलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, तापमापीमध्ये पाऱ्याच्या ऐवजी कोणता पदार्थ वापरतात. तर बघा कोणता पदार्थ वापरतात तापमापीमध्ये पाऱ्याच्या ऐवजी. खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे अल्कोहोल. अल्कोहोल हे पदार्थ वापरतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे. तर बघा कोणत्या जिल्ह्यात आहे विद्यार्थी मित्रांनो नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य. खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं नाशिक. नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे. तर बघा कोणत्या जिल्ह्यात आहे लोणार हे सरोवर. खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे बुलढाणा. बुलढाणा या जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कृष्णा नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणत्या ठिकाणी उगम पावते कृष्णा नदी, महाबळेश्वर या ठिकाणी उगम पावते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून कोणत्या शहरास दर्जा देण्यात आला आहे असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. तर बघा महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून कोणत्या शहरास दर्जा देण्यात आलेला आहे हा प्रश्न सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल बघा. नागपूर या शहराला हे दर्जा देण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, हॉकीचा जादूगार कोणास म्हटले जाते. तर बघा कोणास म्हटले जाते हॉकीचा जादूगार, मेजर ध्यानचंद्र यांना म्हटले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अफजल खानाचा वध कोठे झाला. तर बघा कोठे झालेला आहे अफजल खानाचा वध, प्रतापगड येथे अफजल खानाचा वध झालेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता. तर बघा कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो भारताचा राष्ट्रीय खेळ. खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे हॉकी.
हॉकी हे आपल्या भारताचं राष्ट्रीय खेळ आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या शहरात महानगरपालिका नाही? तर बघा प्रश्नामध्ये तुम्हाला नाही असं विचारण्यात आलेलं आहे बघा। जालना या शहराला महानगरपालिका नाही। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, केशवसूत कोण होते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोण होते केशवसूत? केशवसूत हे कवी होते। आपण म्हणत नाही का कवी केशवसूत होते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या आजारात रक्त गोठत नाही? तर बघा कोणत्या आजारामध्ये रक्त गोठत नाही? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे हिमोफिलिया या आजारामध्ये रक्त गोठत नाही। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अमरवेल या परजीवी वनस्पतीची पोशिंदा वनस्पती म्हणून टिंबटिंब या वनस्पतीचा उल्लेख करावा लागतो। तर बघा कोणत्या वनस्पतीचा उल्लेख करावा लागतो? पोशिंदा वनस्पती म्हणून आंबा या वनस्पतीचा उल्लेख करावा लागतो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते? असाही प्रश्न तुम्हाला आरोग्य सेवक या पदासाठी विचारतात। तर बघा मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते आहे? दर्पण। दर्पण हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, देह व आळंदी ही वारकरी संप्रदायाची तीर्थक्षेत्रे कोणत्या नदीच्या काठी वसली आहेत? तर बघा इंद्रायणी या नदीच्या काठी वसलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, दिल्लीमधील महात्मा गांधीचे समाधीस्थळ कोणते आहे? तर बघा कोणते आहे दिल्लीमधील महात्मा गांधीचे समाधीस्थळ? राजघाट हे आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कुणी मांडला? तर बघा कुणी मांडलेला आहे गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे न्यूटन। न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 1857च्या उठावास स्वातंत्र्य युद्ध असे कोणी संबोधिले? तर बघा कोणी संबोधिलेलं आहे 1857च्या उठावास स्वातंत्र्य युद्ध म्हणून? वि. दा. सावरकर यांनी संबोधिलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतातील पहिली जनगणना कधी झाली? तर बघा कधी झालेली आहे आपल्या भारतामध्ये पहिली जनगणना? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे इसवी सन 1872 मध्ये आपल्या भारतात पहिली जनगणना झालेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, गोविंदाग्रज या टोपण नावाने खालीलपैकी कोणते साहित्यिक ओळखले जातात? तर बघा कोणते साहित्यिक ओळखले जातात? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे राम गणेश गडकरी यांना ओळखले जातात। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर बघा कोणता आहे आपल्या महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा? अहमदनगर हे आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, इजिप्तची राजधानी कोणती? तर बघा कोणती आहे इजिप्त या देशाची राजधानी? कैरो ही आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, समुद्राच्या पाण्यामध्ये कशाचे प्रमाण सर्वात जास्त असते? तर बघा कशाचे प्रमाण सर्वात जास्त असते समुद्राच्या पाण्यामध्ये? सोडियम क्लोराईड याचे प्रमाण प्रामुख्याने समुद्रामध्ये सर्वात जास्त असते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, चंद्रग्रहणाचे प्रकार किती आहेत? तर बघा किती आहेत विद्यार्थी मित्रांनो चंद्रग्रहणाचे प्रकार? 2 इतके प्रकार आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रात सातारा येथे प्रति सरकार टिंबटिंब यांनी स्थापन केले। तर बघा कोणी स्थापन केले महाराष्ट्रात सातारा येथे प्रति सरकार? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्थापन केलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ताकामध्ये टिंबटिंब हे जीवाणू असतात। तर बघा कोणते जीवाणू असतात ताकामध्ये? लॅक्टोबॅसिलस हे जीवाणू ताकामध्ये असतात। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे संपूर्ण नाव काय? तर बघा काय आहे बाबा आमटे यांचे संपूर्ण नाव? मुरलीधर देवीदास आमटे हे थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे संपूर्ण नाव आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, तंबाखूमध्ये असणारा विषारी पदार्थ कोणता? तर बघा कोणता आहे तंबाखूमध्ये विषारी असणारा पदार्थ? निकोटीन हे पदार्थ आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणता रक्तगट कमी आढळतो? तर बघा कोणता रक्तगट कमी आढळतो? प्रामुख्याने AB हे रक्तगट प्रामुख्याने कमी आढळतो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? तर बघा कोणता आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी?
खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे वाघ. वाघ हे आपल्या भारताचं राष्ट्रीय प्राणी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारत चीन युद्ध किती साली झाले? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, किती साली झालेला आहे आपल्या भारत आणि चीन युद्ध 1962 या साली झालेलं आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा, बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर टिंबटिंब येथे आहे. तर बघा कोठे आहे बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर? मुंबई या ठिकाणी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आरोग्य संवर्ग या पदासाठी विचारण्यात येणारे टॉप प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलेलो आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.